रामकृष्ण हरे. सज्जन हो, परमात्म प्राप्तीचे दोन साधनं आहेत आणि दोन साध्य आहेत. साध्य खरं तर एकच आहे, पण ते उपाधिकृत असल्यामुळे ब्रह्मप्राप्ती, आत्मप्राप्ती. शरीरापुरती उपाधी आहे म्हणून आत्मा झाला, आणि जगाची उपाधी लागली, सगळी उपाधी लागली की ते ब्रह्म असतं. बृहद इति ब्रह्म. असं हे निर्गुण आहे. ब्रह्म दिसत नाही, ईश्वर दिसत नाही आणि आत्मा दिसत नाही, त्याला निर्गुण असं म्हणतात. पण आहे, चैतन्य तर आहेच ना. तर आणि दुसरी एक साधना आहे, ते म्हणजे सगुण भक्तीचे. जो सगुण साकार परमात्मा होतो त्याची भक्ती. तेव्हा ह्या दोन प्रकारची भक्ती ज्ञानी माणसाला कळते. दोन्ही प्रकारची ते भक्ती करतात. आणि निर्गुणी पावले सगुणी भजता. सगुणाला भजता भजता ते निर्गुणात जेव्हा जातात ना, तेव्हा ते निर्गुणाचंही वर्णन अत्यंत उत्तम प्रकारे करू शकतात. आणि असंच उत्तम प्रकारचं वर्णन संत कबीर यांनी केलेलं आहे. आणि आत्मप्राप्ती कशी असते ना, आपल्या आतच भगवान कसा असतो, आत्मदेव कसा असतो, या संदर्भामध्ये हे पद आहे. ऐका. हमारो तीर्थ कौन करे, हमारो तीर्थ कौन करे, बाहर कौन फिरे, हमारो बाहर कौन फिरे, हमारो तीर्थ कौन करे. बाहर कौन फिरे? मनमोही गंगा, मनमोही जमुना, मनमोही स्नान करे, हमारो तीर्थ कौन करे. मनमोही केदार, मनमोही काशी, मनमोही धूनि जले, हमारो तीर्थ कौन करे. मनमोही आसन, मनमोह शासन, मनमोही भक्ति करे, हमारो तीर्थ कौन करे. मनमोही माला, मनमोही मुद्रा, मनमोही ध्यान धरे, हमारो तीर्थ कौन करे. मनमोही जप और तप ही मन में ध्यान धरे, हमारो तीर्थ कौन करे. कहत कबीर सुनो भाई साधो. कबीर जी कहते हैं, सुनो मेरे भाइयों, सुनो. भक्ति अंदर की है, भक्ति बाहर की है. तेव्हा अंदर की भक्ति जो है ना, सुनो. भटकत कौन फिरे, हमारो तीर्थ कौन करे. ज्ञानी दोन्ही प्रकारची भक्ती करतात, जाणतात. निर्गुणी पावले सगुणी भजता. म्हणजे निर्गुणात जायचं असेल तर सगुणातूनच जाता येतं. आणि मग निर्गुणाचं ज्ञान झाल्यावर ज्ञानी माणसं जास्त तिथे रमतात. शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिन. हा ते समदर्शीन होतात. आणि त्यामुळे दोन्ही बाजूला त्या दीप न्यायाप्रमाणे दोन्ही बाजूचा आनंद त्यांना मिळतो आणि दोन्ही बाजूचं वर्णन ते सार्थ करू शकतात. सज्जन हो, असं दोन्ही प्रकारचं म्हणजे आध्यात्मिक आणि भौतिक, सगुण आणि निर्गुण असं जर ज्ञान माणसाला झालं तरच माणूस सुखी होऊ शकतो. तेव्हा सुखी होण्यासाठी सत्संगती दोन्ही प्रकारचं ज्ञान होणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.